नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तिकडे आई बेलीचं तेल काढतायत. म्हणजे पाय वगैरे खराब होतात पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळे पाय पुसायला नको, त्याच्यामुळे बेलीचं तेल काढतायत. आता शेताची कामं चालू होत आहेत. शेताच्या कामावरती म्हणजे पाण्यात दिवसभर राहावं लागतं आणि त्याच्याने पाय खराब होतात. त्याच्यामुळे बेलीचं तेल काढल्याच्या नंतर लावणार पायाला, आणि म्हणजे पाय वगैरे खराब नाही होणार, त्यासाठी बेलीचा तेल वापर करतात. आणि कशा पद्धतीने काढतात ते तुम्हाला दाखवते. आणि इकडे बघा, 5-6 दिवस झाले पाऊस वारा सतत चालूच आहे. ढोरं वगैरे पण जंगलाला जात नाही, कारण की एवढा वारा वगैरे सुटला. पूर्ण सकाळपासून वादळ वगैरे एकदम सुटतोय. कावळे पण आलेत. तर हा बघा, इकडे राजा बसलाय. पाऊस वारा भरपूर आहे बाहेर, आणि इकडे राजा बसलाय घरामध्ये. हे बघा, कोंबड्या वगैरे सर्व बाहेर आल्या. आणि वारा बघा, वारा तर भरपूर सुटला आहे बघा. इकडे फणशीची झाडं वगैरे. पाऊस आज कमी आहे, थोडाफार कमी आहे. वारा भरपूर आहे. आणि काल तर पाऊस पण होता आणि वारा पण होता. गावात बघा कसं झालंय वातावरण, एकदम ढग बघा वरती चालले. भरपूरच वारा सुटलाय सकाळपासून. आज 5-6 दिवस झाले सतत वारा चालू आहे. भरलाय बघा. कुठे जातोय? कुठे जातो? मजगाव बंद आहे. बंद आहे, सरकारने सांगितलंय ना. घरात बाहेर पडून नका, जीव हवा असला तर. हो, जीव हवा असला तर. हो मग. तर इकडे बघा, गरे फणस कापलेला आहे. हिवा बघा, इकडे आजी गरे खातात. आजी जाम गरे खाते. आजीला भरपूर फणस आवडतं. आणि इकडे बघा, आकुरची भाजी आणलेली आहे बाबांनी. हे बघा, ह्या बघा, इकडे आईने बेल्या घेतलेल्या आहेत. बेल्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे, फोडायला लागतात ना. आणि इकडे मडका घेतलेला आहे बघा, मडका. इकडे वारा बघा, हवा बघा किती सुटले. बघा, आपला कापड पण पूर्ण सुटला. वारा पण हवा बघा. हे बघा, इकडे करवंटी घेतलेली आहेत. किती टाइम लागतोय तेल व्हायला? अर्धा तास. तर हे बघा, असे तुकडे करून घेतलेले आहेत. ते आता मडक्यामध्ये टाकायचं आहे. नाही, हो, बेलीचं तेल काढायचं. काय खेळते या फिरायला? काय आहे? पडणार नाही. हे बघा, इकडे आईने बेल्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वाट. हे बघा, बेल्यांच्या वरती वाटी ठेवलेली आहे, जेणेकरून. हे बघा, आतमध्ये बेल्यांचे तुकडे टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती वाटी ठेवलेली आहे.
हा बघा मटका पण घेतलेला आहे. मटक्यामध्ये बेल्यांचे तुकडे आणि वाटी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही जी वाटी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल पडेल त्या बेलीचं. आणि इकडे बघा चूल पेटवलेली आहे आणि वारा तर भरपूर आहे. कापड वगैरे सर्व सुटला वाऱ्याने चुलीजवळ बांधलेला. इकडे सार्थकला पण आज सुट्टी आहे. हे नाही का रे? हा जो टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि साईडने असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून हवा जायला नको त्याच्यात. वाफेने त्याचा तेल पाडायचं आहे आपल्याला. हे बघा तेल लावला ना पाय पुसतच नाही. हे बाबू पाय नाही ना पुसत. मग आता लावणीचा टाइम झाला आहे चालू, त्याच्यामुळे तेल पाडून घेतात. कारण लावणीला लागायच्या आधीपासूनच तेल लावलं ना पायाला का झोंबत पण नाही आणि त्याच्याने पाय पण नाही पुसत. राजा तो बघ राजा. चूल पण मस्त पेटलेली आहे. आज सार्थकला शाळेला सुट्टी. पाऊस वारा 5-6 दिवस होता त्याच्यामध्ये सुट्टी. हा बघा इकडे पॅक केलेलं आहे आईने. अशा पद्धतीने आपण चुलीवरती ठेवू. बघा इकडे चुलीवरती ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे. पाणी ठेवल्याच्या नंतर वाफ तयार होईल आणि वाटी ठेवलेली आहे आतमध्ये त्याच्यामध्ये तेल पडेल बेलीचा. भट्टी लावायची तेलाची. इकडे आई पाणी ठेवत आहे. पूर्ण भरून ठेवला. हे बघा पूर्ण. बघा इकडे आपली भट्टी. मग इकडे आपला मटका ठेवलेला आहे. आता थोड्या वेळाचा हवा भरपूर सुटलाय. इथे प्लॅस्टिक वगैरे बघा उडून गेला. फाटला पूर्ण प्लॅस्टिक वगैरे. हवा तर भरपूरच आहे. आज पाऊस थोडा कमी आहे. तर हा बघा इकडे आपला छोटा कोंबडा आहे तो आलाय. त्या तांदूळ टाकलेले आहेत. कण्या आईने टाकलेले आहेत. हे बघा ह्या साईडला आपली झेंडोरी बसले रावणावरती. हे बघा इकडे झेंडोरीचे केस राहिले कापायचे. आता लवकर कापायला भेटणार नाही कारण ते आता चावरी होईल. जरा तुरा मोठा झालाय आता ती रागिष्ट होईल थोडी. हे बघा रावणावरती बसली. तिकडे मुलं गट्ट्याने खेळतायत. शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळे मुलं गट्ट्याने खेळतायत. ए शाळा नाही. शाळा नाही. तर ती बघा तिकडे त्या साईडला खारुताई. ही बघा खारुताई नारळ काय नाही ठेवत. नारळ बाजूला वरती चढते आणि सर्व छोटे छोटे नारळ पाडून टाकते. ते बघा
पाणी झालेलं आहे, तो आई काढून घेत आहेत, काढून बाहेर फेकतायत. हे बघा, पहिली माती काढून घ्यायची. टोप ठेवलेला आहे ते बघा. हो ते बघा. बघा आई खाली उतरवते. हा बघा मटका बघा. हा बघा, ह्याच्यामध्ये बेलीचं तेल बघा तयार झालेलं आहे वाफेने. पूर्ण वाटी भरली. हे बघा, आपल्याला वाटी काढायची आहे. तेल तर एकदम तयार झालेलं आहे. हे बघा बेलीचं तेल. आणि हे पायांना लावल्याच्या नंतर पाय एकदम मस्त. माझ्या मिस्टरांचे पाय खराब झालेत, कुसलेत. हे बघा कुसलेत बघा पाय, पाण्यात जाऊन. नेहमी खेकड्यानं वगैरे जातात त्याच्यामुळे पाय तयार झाला म्हणजे आता बिनधास्त जायला नाही. हो, आता बेलीचं तेल तयार झालं. आता हा तेल थंड करून पायाला असं लावायचं आहे. हे बघा आई पायाला लावून घेत आहे. तेल तर आपला थंड झालेला आहे. हे बघा, तेल थंड होऊन बॉटलमध्ये भरलं आईने आणि अशा पद्धतीने पायाला लावायचे. आईने तर लावलंय. तेल भरपूर झालं. बघा वारा सुटलाय तर तांब्या वगैरे राहीतच नाही. ते बघा ब्राऊन कलर. ब्राऊन कलर. पाय एकदम राहतात चांगले. आणि पुसल्याच्या नंतर झुमतात ना, बेलीचं तेल लावल्यावरती भरपूर झुमतात ना आई. म्हणून त्याच्या आधीच लावायचं, जेणेकरून पाय पुसणार नाही. हे बघा. चला तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा बाय बाय.